घडामोडींचा वेग सदा सर्वदा कायम आहे आणि दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मुंबईतला कोस्टल रोड हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे। वेगवान प्रवास आणि सुरक्षेची हमी असल्यामुळे कोस्टल रोडवरनं प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो। मात्र याच कोस्टल रोडवर एक अशी घटना घडली ज्यामुळे तब्बल 2 तास वाहतूक ठप्प करावी लागली। कोस्टल रोडच्या बोगद्यात आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागले। पाहुयात ही घटना का आणि कशी घडली हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। कोस्टल रोडवर बर्निंग कारचा थरार, बोगद्यात कारला आग, धुराचे लोट। जीवितहानी नाही, प्रवाशांची घाबरगुंडी। मुंबईतल्या कोस्टल रोडवरती बर्निंग कारचा थरार निर्माण झाला। बोगद्यात एका कारला आग लागली आणि एकच घबराट पसरली। ही आग इतकी भीषण होती की त्यात कार जळून खाक झाली आणि फक्त सांगाडा उरला। मात्र आग लागल्यानंतर कोस्टल रोडवरची वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले। जेव्हा आग लागली तेव्हा काही प्रवाशांनी व्हिडिओ बनवून प्रशासनाला आवाहन केलं। कोस्टल रोड अंडरग्राउंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय। सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत। कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये, सगळ्या गाड्या अडकलेल्या आतमध्ये। कोस्टल रोड पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे, पोलिसांनी लवकर येण्याची कृपा करावी। बोगद्यातील आगीच्या ज्वाळा पाहून ये-जा करणारे लोक घाबरले आणि अडकणं टाळण्यासाठी अनेक वाहनांनी अचानक युटर्न घेतल्यामुळे काही काळ घबराट पसरली। मात्र पोलीस यंत्रणा वेळेत पोहोचल्यामुळे वातावरण नियंत्रणात आलं आणि अग्निशामक दलाने 2 तास प्रयत्नांची पराकाष्ठा करत परिस्थिती पूर्वपदावरती आणली आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली। खरं तर मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी झाली, कारण जेव्हा वाहन जळलं त्यानंतर मागे असलेली सगळी वाहनं एका बाजूला थांबवण्यात आली आणि त्यानंतर मग जी मागची वाहनं होती ती सगळी मागच्या मागे नेण्यात आली। आणि आता आपण बघतोय अग्निशमन विभागानं इथे आग विझवल्यानंतर आणि हे वाहन काढल्यानंतर आता एका मार्गिकेतून ही सगळी वाहनं जाण्यास रस्ता मोकळा केलेला आपण बघतोय। या रस्त्यावरून आता पुन्हा एकदा वाहतूक सुरू झालेली आहे। खरं तर कोस्टल रोड ही मुंबईची शान आहे। या प्रकल्पामुळे वाहतुकीची कोंडी तर टळलीच, पण यासोबतच वेळेचीही मोठी बचत झाली। आता या बोगद्यामध्ये कारला आग लागल्यामुळे काही काळ वाहतुकीचा बोऱ्या वाजला, पण या बोगद्यामध्ये आणि एकूणच कोस्टल रोडवरती सुरक्षिततेच्या सुविधाही दिल्या। संकटाच्या वेळेला एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी क्रॉस पॅसेज आहे। कोस्टल रोडवरती प्रत्येक 300 मीटर अंतरावर एकूण 10 क्रॉस पॅसेज आहेत। आग विझवण्यासाठी 3 किलोमीटर लांबीचं प्रेशराइज्ड फायर हायड्रंट्स आहे। बोगद्याच्या भिंतींना अग्निरोधक फायर बोर्ड आहे। 4 लाख लिटर पाण्याची टाकी आहे। 30 व्हिडिओ इन्सिडन्स डिटेक्शन कॅमेरे, PTZ कॅमेऱ्यांची नजर आहे। आगीचा धूर बाहेर काढण्यासाठी शक्तिशाली जेट फॅन्स आहेत। सूचना देण्यासाठी बोगद्यामध्ये 80 पब्लिक ॲड्रेस स्पीकर्स आहेत। रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची वाहनं सज्ज असतात। इतक्या सगळ्या सुरक्षिततेच्या सुविधा असलेल्या या कोस्टल रोडवरती बर्निंग कारचा थरार निर्माण झाला। याबाबत मुंबईकरांचं काय म्हणणं आहे तेही आता पहा। उपाययोजना एकच करू शकतो, गाड्या वेल मेंटेन ठेवल्या की त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही ना। तर तिथे जर आता नेमकी चुकी कोणाची आहे ते आपल्याला बघावी लागणार ना। आता नेमकी गाडीवाल्याने मेंटेनन्स केला नसणार, ऑब्व्हियसली होणार। आणि कोस्टल रोडचा काय प्रॉब्लेमच नाही आहे सध्या। आता त्यांच्या गाड्याच्या देखरेखीवरती आता नेमका इश्यू काय झाला असेल तो आपण कसं सांगू शकतो। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागली, मात्र ती नियंत्रणात आणून वाहतूक 2 तासात सुरळीत करण्यात आली। मात्र या सगळ्या प्रकारामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई।